दोन्ही संघ उत्तम कामगिरी करून समोरासमोर ठाकलेत आणि यातील विजेता संघ निश्चितचा बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल, म्हणजेच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. यामधील विजेता संघ एक जबरदस्त सामना निश्चितच प्रेक्षकांना प्रवास मिळणार आहे. तुडुंब असा भरलेला आहे मैदान. श्री काय भरवणार चषक 2026 मानाचा अभिमानाचा हा चषक आणि या मानाच्या चषकावरती अंतिम दिवशी कोणता संघ नाव करतोय ते देखील पाहायचं. एक जबरदस्त स्पर्धा आहे. दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायच्यात नावं सांगण्यासाठी. अमरभाई आणि आकाशभाई मित्र परिवार मीरा एक जबरदस्त संघ चांगली कामगिरी करून उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला, क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला हा संघ आणि बोरी 11 संघ देखील एक जबरदस्त मुसंडी मारून उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला संघ. या दोन्ही संघादरम्यान होणारी ही लढत अंतिम लढत आजच्या दिवसातील जो विजेता संघ होईल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. सामना चालू करायचा आहे पंच, कारण एक महत्वाचा सामना आजच्या दिवसातील आणि बॅडलॅटचे देखील अपील होण्याची शक्यता आणि दोन्ही करणारा विनंती असेल आपल्याला विचारून हा सामना 6 षटकांचा खेळवला आहे. कोणत्याही बॅडलॅटचा अपील चालणार नाही. स्टार्ट. सामना चालू होत आहे. पहिला चेंडू जबरदस्त परफेक्ट मिडल वन बाउन्स. चेंडू जातो सीमारेषेपार 4 धावा. शुभम एक जबरदस्त होतकरू उदयनमुख रायझिंग स्टार गोलंदाज, परंतु पहिल्या चेंडूवरती फलंदाजानं त्याला भिरकावला आणि 4 धावा. कारण पॉवर प्लेचं षटक 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात, फक्त मोकळ्या जागा भरा हे काम फलंदाजाचं असतं. दुसरा चेंडू शुभमाचा पुन्हा एकदा बॅट चिकट फटका फसलाय आणि उत्कृष्ट झेल. मी देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाही असंच या ठिकाणी शुभम देखील सांगतो. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, त्यानंतरच्या चेंडूवरती थोडस चेंडूवरती बोटे फिरवल्याने जलबाद केलाय. का चांगल्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धरायला, कारण पहिल्या चेंडूवर चांगला फटका आला होता. आक्रमक सुरुवात झाली होती. संदीप नॉस्टाक चेंडूवरती जबरदस्त फलंदाज संदीप काळे. नाव सांगा बॅट्समन. राहुल हे देखील एक जबरदस्त फलंदाज ऑलराऊंडर कामगिरी आपण आतापर्यंत त्यांची दिवसभरात पाहिले आणि पहिला धक्का बसलाय बोरी 11 संघाला. शुभम एक उदयनमुख खेळाडू रायझिंग स्टार हा गोलंदाज ऑलराऊंडर कामगिरी शुभमची देखील आपण पाहिले. फलंदाज असेल गोलंदाज असेल क्षेत्ररक्षण असेल सर्वच फॉर्मॅटमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय शुभम. आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला उजव्या स्टीवर चेंडू टाकला होता, त्या चेंडूवरती बोटी फिरवली होती आणि फटका थोडासा फसला. एसटी रक्षकाने कोणतीच चुकीने वेल जज कॅच पावास मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू आल्याने बिघेड परफेक्ट मिळेल डिझाईन मध्ये चेंडू पाठवला, आसमान दाखवला, षटकार. सोमेश्वर वाहतूक संघटनेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकारासाठी आता 1 षटकार झाला, अजून 2 षटकार खेचायचे आहेत. दानशूर व्यक्ती यांचा देखील आभार. माननीय श्री सुनील आबा अध्यक्ष आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारासाठी सलग. पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त फटका ऑफसाईडला मारलेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालीपर्यंत थोडासा चेंडूने त्या ठिकाणी चकवलाय. एक धाव घेतली सुरुवात करण्याचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव देखील पूर्ण, कारण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. हे देखील पाहायचं फलंदाजाने, कारण चेंडू सीमा पार होताना दिसत नाही. दिवसभरात आपण पाहिलं चेंडू शेवटपर्यंत पाहायचा आणि धावा पळून घ्यायच्यात, कारण फटका जरूर मोठा होता, गॅपमध्ये होता. थोडस
सर्कलमध्ये गवत असल्यामुळे टणक मैदान आहे, परंतु त्यात शेवट सीमारेषेवर थोडंसं माती मैदान असल्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी स्लो चेंडू सीमा रेषेपार जातोय आणि त्याचा प्रति आता आपण पाहिला जबरदस्त फटका होता, परंतु सीमा रेषेच्या आतमध्ये राहिला. शपाल होऊन खेळला परफेक्ट मिडल, जबरदस्त आमच्यापर्यंत साऊंड आला होता, स्वीट साऊंड आणि षटकार. संदीपाच्या बॅटमधून निघालेला हा गगनचुंबी षटकार, कारण सामना खूप महत्वाचा आहे. अंतिम सामनाच्या दिवसातील जो विजेता संघ ठरेल तो अंतिम बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. दोन्ही कर्णधारांना माहिती आहे, त्यामुळे सामना निश्चितच प्रेक्षकांना एक चौकार षटकारांची आतषबाजी या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. शुभम टू संदीप, मोठा फटका, बिग हिट, सर्कलचा पुरेपूर फायदा उठवला. व्हॉट द शॉट, षटकार. काय फटका, हा फटका खेळणं सोपी गोष्ट नाही. लॉफ्टेड शॉट त्या ठिकाणी पाहावयास मिळणार. चेंडू देखील चांगला होता, परंतु फलंदाजाचा कसब, जबरदस्त फटका, यावरती 6 धावा. धाव संख्या 23. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 23. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळं या ठिकाणी फलंदाजानं वर्चस्व गाजवलं आणि 23 धावा पहिल्या षटकात जमवल्यात. एक फलंदाज जरी तंबूत परत असला तरी देखील संदीप यांनी, राहुल आणि संदीप यांनी चांगला गोलंदाजावरती आक्रमण चढवलं, कारण त्यांना माहिती आहे पॉवर प्ले षटक पॉवर दाखवण्याची आवश्यकता, आणि फलंदाजानं या ठिकाणी पॉवर दाखवल्या. धाव संख्या 23, एक गडी बाद. सुरेख चेंडू जबरदस्त टाकलेला, बुंदा मारला होता आणि चेंडूला देखील तितक्या चांगल्या पद्धतीनं खेळून काढलं होतं. जमिनी समांतर फटका खेळला होता. सुरेख क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. ऑलराऊंडर खेळाडू जुबैर शेख जबरदस्त कामगिरी आधीच्या सामन्यात पाहिल्या. विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॅटच्या पट्ट्यात नीटसा चेंडू आला नाही तरी देखील एक धाव घेतल्या, कारण गोलंदाज हुशार गोलंदाज आहे. गोलंदाजाला माहिती थोडंसं त्या ठिकाणी शपथ विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा चेंडू उजवीच्या बाहेर ठेवला आणि फटका थोडासा मिस्टाम पावास मिळाला. एक धाव. धाव संख्या 24. खेळासाठी योग्य असं वातावरण या ठिकाणी मोठा फटका, बिग हिट, जबरदस्त टायमिंग फटका, कॉपी बुक स्टाईल मारलेला हा फटका आहे. 4 धावा. चेंडू देखील सुरेख होता, परंतु फलंदाजाचा त्या ठिकाणी कसब आणि तंत्र जबरदस्त. 4 धावा. सर्कलचा एक क्षेत्ररक्षक आहे, शॉट लॉंग ऑफ वरती त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळला आणि 4 धावा मिळवल्यात. एक डावकरा फलंदाज, परंतु तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रदर्शन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु आउटफील्ड स्लो म्हटलं. एक धाव घेतलं, सुधारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. 2 धावा पूर्ण केल्यात आणि बघायचं त्या ठिकाणी पंचाचा निर्णय काय येतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण. फटका अतिशय सुरेख होता. पुढे सरसावत फुटवर्कचा वापर केला होता, परंतु गोलंदाजाने थोडासा चेंडू आकडला तरी देखील स्क्वेअर कटचा फटका खेळून 2 धावा त्या फटक्यावरती संदीप यांनी मिळवल्यात. गोलंदाज चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू आउटस्विंग पावस मिळाला, त्यामुळे थोडासा फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला संदीप यांनी. बॅटच्या पट्ट्यात निस्सा चेंडू आला ना, 1 धाव घेतले. स्ट्राईक चेंज होत आहे. राहुल देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत, संघाची गरज ओळखून खेळणारे फलंदाज आहेत आणि या जोडीनं त्याच पद्धतीनं खेळाचं प्रदर्शन करतायत. त्यांना माहिती आहे सामना खूप महत्वाचा. दोन्ही संघासाठी चांगला फटका, कुठं चेंडू होता त्यावरती मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. सीमारेषेजवळ चांगला क्षेत्ररक्षण होता. 1 धाव. एकेरी दुहेरी धावावरती भर दिलाय, कारण षटक संपला. जुबैर यांनी जबरदस्त षटक हाताळलाय. शुभम याच्या पहिल्या षटकात जरी 23 धावा खर्च केल्या असल्या तरी तदनंतर शुभम यांनी
जुबेर यांनी चांगला षटक हाताळला. धावसंख्या 32. फक्त या षटकात 9 धावा खर्च केल्यात, कारण पहिल्या षटकात 23 धावा वसूल केल्या. तर पॉवर प्लेची 2 षटका संपलेले आहेत. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. आता क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती सीमारेषेवरती तैनात होतील. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, 4 सर्कलमध्ये, 1 गोलंदाज आणि 1 यष्टिरक्षक. आणि पुन्हा एकदा जबाबदारी कर्णधारांनी दिली शुभम यांच्यावरती, कारण एक रायझिंग स्टार हा खेळाडू आहे. निश्चितच भविष्य उज्ज्वल असेल या खेळाडूला, कारण गोलंदाजीची शैली. थांबा असू द्या सर. 9 झाले. बरोबर आपलं बरोबर आहे. हो एक काढले त्यांनी. आता काढले ना, आधी काढले ते म्हणजे 34 झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका थोडासा फसला होता. मोकळ्या जागेमध्ये जाऊन चेंडू पडला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुरेख फेकी. दरम्यान 2 धावा. धाव संख्या 36. एक महत्वाचा सामना आहे. प्रत्येक धाव महत्वाचे. खूप संघर्ष करावा लागणार आहे, कारण दोन्ही संघात मातब्बर खेळाडू आहेत, चॅम्पियन खेळाडू आहेत. मोठा फटका, टायमिंग शॉट आहे का पाहायचं. उंची जास्त, लांबी देखील, आणि चेंडू जाऊन पडतो आउट ऑफ पार्क. 6 धावा. थोडासा स्लोअर रन टाकण्याचा प्रयत्न केला. रनअप देखील थोडासा कमी त्या ठिकाणी पॉज मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय राहुल यांनी. बॅकफुटला जात जबरदस्त टायमिंग आणि 6 धावा मिळाल्या त्या फटक्यावरती. धाव संख्या 42. बॅटची कड आणि पहिल्या स्लिपमध्ये एक संधी निर्माण झाली. सुरेख झेल टिपलाय. यश मिळते शुभम यांना. जरी आक्रमण चालू असलं तरी एका चांगल्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धरायला लावला शुभम यांनी. थोडासा चेंडू उजेष्टीवर ठेवला आणि चेंडूवरती बोटे फिरवली होती. चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग पास मिळाला. बॅटची कड आणि पहिल्या स्लिपमध्ये एक चांगला झेल टिपलाय. बॅट्समन कोण आहे? जयदीप. एका जबरदस्त बॅट्समन आहे जयदीप देखील. संघाची गरज ओळखून खेळणारे फलंदाज आहेत, कारण आधीच्या सामन्यात आपण पाहिलं मोठमोठे फटके देखील त्याच्या बॅटमध्ये आहेत. परंतु आत्ता बघायचं महत्वाचा सामना आहे. सुरेख कामगिरी करणं महत्वाचं आहे. शुभम
पहिला चेंडू लो फुलटा, जोरदार तडकवला चेंडू, क्षेत्ररक्षण होत आहे, सुरेख क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, उंच पुरे असे क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतात. आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन त्या ठिकाणी सुरेख कामगिरी पाहावयास मिळते त्यांच्याकडून देखील. धावसंख्या 43. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43, एक चांगली धावसंख्या म्हणावं लागेल. या मैदानावरती अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 6 षटकांचा सामना आहे. जबरदस्त सामना पाहावयास मिळणार, प्रेक्षकांना खूप मनोरंजन या ठिकाणी होणार आहे, कारण चौका षटकारांची आतषबाजी पाहावयास मिळणार आहे. आत्ता देखील आपण संदीप याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहिलेत आणि राहुल यांच्या बॅटमधून देखील जबरदस्त फटके आपण पाहिले. आता ही जोडी देखील विस्फोटक जोडी आहे. टप्प्या चेंडू बॅकफुटला जात जबरदस्त फटका खेळला, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, अंगाने चेंडू अडवला, एक धाव घेतली, सुरेख फेकी. काय त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केल्यानंतर देखील सुरेख फेकी केली आहे आणि एकच धाव फक्त या फटक्यावरती मिळाली, कारण फटका चांगला होता. बॅकफुटला जात त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळत, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहास मिळालं. धावसंख्या 44. फटका फसा उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायचं, झेल होतोय का, आणि झेल त्या ठिकाणी जीवनदान भेटलं. काय तुम्ही त्या ठिकाणी थोडासा एका मोठ्या फलंदाजाला गोलंदाजानं चकवलं होतं, एक संधी निर्माण केली होती, परंतु एक चूक किती मागा ठरू शकते. आपण पाहिलंय श्रेयस अय्यरचा देखील IPL मध्ये जेल सुटल्यानंतर त्या अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला होता आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. आणि या ठिकाणी देखील चांगल्या फलंदाजाचा झेल एसटी रक्षकाकडून सुटला, परंतु एसटी रक्षकाने देखील चांगला प्रयत्न केला होता. जवळजवळ पॉईंटच्या क्षेत्ररक्षक जवळ जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. आकुट टप्प्याचा चेंडू म्हटला होता, पुरेपूर फायदा उठवला, वाट शॉट, उत्तुंग असा षटकार. एक चेंडूवरती आधीच्या जीवनदान भेटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवला आणि षटकार. संदीप काळे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील, जबरदस्त फलंदाज. त्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. 2007चा वर्ल्ड कप देखील तुम्ही आठवा. सचिन तेंडुलकरचा झेल त्यावेळेस अब्दुल्ला रजाकने सोडला होता, त्यावेळेस वाशिम अक्रम देखील म्हटले होते, तुला माहिती आहे का तू कुणाचा झेल सोडलाय. आणि पुढचा चेंडू, त्यावेळेस 98 धावांची खेळी केली होती सचिन तेंडुलकर यांनी सामना जिंकून दिला होता. संदीप यांनी देखील आता ब्लॉक चेंडू होता, अतिशय जबरदस्त खेळून काढला. एक संधी आता देखील निर्माण झाली होती. एक धाव. जुबेर शेख ऑलराऊंडर खेळाडू, त्यांना माहिती आहे पुढे 2 मोठे फलंदाज आहेत, परंतु चेंडू खोलवर टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती टाकतायत. थोडासा जोरात भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता, फुलचा फटका खेळायचा होता, बॅटच्या पट्ट्या चेंडू आलाय, शरीरावरती जाऊन चेंडू आदळलाय, निर्धाव चेंडू. धावसंख्या 53. या षटकातील शेवटचा चेंडू, 4थ्या षटकातील, आणि जयदीप खेळण्यासाठी तयार आहेत, कारण जयदीप एक विस्फोटक फलंदाज आहे, जबरदस्त ताकदवर फलंदाज आहेत, फिटनेस किंग आणि सिक्सर किंग म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. जुबेर ऑलराऊंडर खेळाडू नावाजलेला हा खेळाडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्या चेंडू आला नाही, संधी निर्माण झाली, सुरेख झेल, जबरदस्त झेल टिपलाय. पळत जाऊन झेल टिपणं सोपी गोष्ट नाही, कारण शेवटपर्यंत चेंडूवरती स्थिर नजर ठेवावी लागते आणि अतिशय चांगला झेल टिपलाय. जयदीप देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जलबाद झालेत, कारण धावा वाढवणं गरजेचं आहे. महत्वाचा सामना आहे, काही षटकांचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर्स. धावसंख्या 53. 3 गडी बाद 53. 4 षटकांचा खेळ झालेला, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा कशा मिळतील हेच फलंदाज
पाहणार आहेत, परंतु गोलंदाज देखील धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. बॅटरचं नाव काय आहे? प्रीतमने देखील आधीच्या सामन्यामध्ये एक संघ अडचणीत असताना चांगली खेळी केली होती आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती आणि सामना त्या ठिकाणी संघ विजयी झाला होता. बघायचं प्रीतम आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात. परंतु संदीप सलामीला आलेल्या संदीप संयमे धावसंख्या 53, 3 गडी बाद 53, 4 षटकांचा खेळ झालेला आतापर्यंत. जबरदस्त सामना पाहास मिळणाऱ्या प्रेक्षकांना, कारण दोन्ही संघात नाव वाजलेले खेळाडू, मातबर खेळाडू, तगडे फलंदाज आहेत. साहिल कोण माने का? साहिल माने जबरदस्त गोलंदाज. संदीप फटका बसलाय, पहिल्या चेंडूवरती चकावलाय साहिल यांनी. एक सलामीला आलेला संदीप बराच वेळा विकेटवरती चांगली कामगिरी पाहायला मिळाली, परंतु साहिल यांनी एक पहिल्या चेंडूवरती थोडासा चेंडू उसळी घेतली आणि फटका बसला. इष्टरक्षकाने झेल टिपला. एक आधीच्या जुबेर यांच्या गोलंदाजीवर थोडे इष्टरक्षकाकडून झेल सुटला होता संदीप यांचा, परंतु आता कोणती चूक केली नाही. आणि धावसंख्या 53. थोडे धावगती थोडे रोखले गेले, कारण जुबेर यांनी देखील चांगलं षटक टाकलं होतं. आणि आता साहिल यांनी पहिल्या चेंडूवरती मोठ्या फलंदाजाला बाद केलाय. पाचवं षटक. आकाश आहे ना, कोण आहे? साहिल का? अक्षय. अक्षय हा अक्षय आहे ना, नवीन फलंदाज अक्षय. चला स्पीडअप करा, आपणाला देखील परत फलंदाजी करायची. बॅटलॅटचा अपील चालणार नाही नोंद घ्यायची, कारण दोन्ही कर्णधाराला विचारात घेऊन या ठिकाणी नाणेफेक केली आणि 6 षटकांचा सामना खेळवला आहे, त्यामुळे कुठलंही बॅटलॅटचा अपील चालणार नाही. ओके तुम्ही घ्या. बॅकफुटला जात हलकेच घेऊन काढला, पुश केला, एक धाव काढून खुश झालाय फलंदाज, कारण त्याला माहिती आहे स्ट्राईक चेंज करणं गरजेचं आहे. धावसंख्या 54. 5व्या षटकाचा खेळ चाललेला. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार साहिल आणि सामना करेल प्रीतम. शपर होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, परंतु शुभम कोणतीही चूक करणार आहे, कारण म्हटलं होतं की रायझिंग स्टार हा क्षेत्ररक्षक जबरदस्त त्या ठिकाणी झेल टिपलाय. ऑलराऊंडर देखील खेळाडू आहे, उत्कृष्ट कामगिरी, परंतु थोडासा फटका फसला होता प्रीतम यांचा आणि झेलबाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु मिस टाइम फटके होतात, कारण गोलंदाज थोडंसं चेंडूवरती बोटे फिरवतात आणि त्यामुळे थोडासा मिस टाइम फटके पाहायला मिळतात. आणि कमी षटकाचा सामना असल्यामुळे थोडासा आडव्या बॅटचा देखील या ठिकाणी वापर करावा लागतो, परंतु संदीप यांनी सरळ बॅटने त्या ठिकाणी फलंदाजी केली आणि उत्कृष्ट फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पुस्तकातील फटके पाहायला मिळाले. धावसंख्या 54. Oh yeah. साहिल टू यश. अकुटाबाच्या नव्हता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची काढ आणि जलबाद. साहिल यांनी काय षटक हाताळला. एक स्वागोवर म्हटलं की गोलंदाजावरती फलंदाज नेहमीच आक्रमक त्या ठिकाणी फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. भाऊ साहिल माने यांनी टप्पा अचूक ठेवला आणि फलंदाजाला अक्षरशः त्या ठिकाणी मोठे फटके खेळण्यापासून रोखलं गेला. थोडीशी पडझड देखील होताना आपण या ठिकाणी थोडंसं पाहतोय, कारण सलामी जोडे मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली
आणि थोडस आता धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात थोडस फलंदाज अपयशी ठरतायत. बॅट्समनचं नाव विचारायला लागतं. बॅट्समन नाव विक्रम. साहिलला हॅट्रिक वरती अजूनही बघायचं आजच्या दिवसात आपल्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक नोंदवतोय का साहिल. मोठा फटका आहे, फटका हवा ते अरे या ठिकाणी हॅट्रिक. हॅट्रिक आपल्या नावावरती साहिल यांनी नोंदवली. जबरदस्त कामगिरी केली. विक्रमने देखील मोठा फटका घालण्याच्या प्रयत्नात झेल बाजूला सुरेख झेल टिपला आणि हॅट्रिक मिळवण्याचा मान साहिल यांनी आपल्या नावावरती नोंदवला. हॅट्रिक मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, कारण गोलंदाजाला अचूक टप्प्यावरती गोलंदाज टाकावे लागते आणि फलंदाजाला त्या ठिकाणी चकवावं लागतं आणि हॅट्रिक मिळवल्या साहिल यांनी. धावसंख्या 54. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन साहिल यांच्याकडून. जुबेर यांनी देखील आधीचं षटक चांगला हाताळला. त्यानंतर साहिल यांनी या षटकात हॅट्रिक देखील मिळवले. उत्कृष्ट कामगिरी म्हणावी लागेल साहिल यांचे. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवलाय. चला घाई गडबड करा. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन जोरात म्हणा, जोरात. हा, बॅट्समन कृष्णा नवीन फलंदाज. साहिल पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, परंतु मोकळ्या जागेमध्ये जाऊन चेंडू आपटलाय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का त्या ठिकाणी थोडसा क्षेत्र ऍक्शनात दिलाय बॉसमुळे, परंतु पंचाच्या दाद म्हणत आलेले आणि धाव बाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एक फेकी देखील चांगली झाली परंतु हातातून असा चेंडू सुटला होता. त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा चला स्पीडअप करा, फास्ट मध्ये सहकार्य करायचंय कारण अजूनही दुसऱ्या संघाला फलंदाजी करायची आहे. एक जबरदस्त षटक साहिल यांचं या ठिकाणी. या षटकात अक्षरशः खळबळ माजवली आणि फलंदाजाला तंबूच्या रस्त्यावर हॅट्रिक देखील मिळवले. एक धावबाद देखील पाहावयास मिळाला. एक धाव देऊन 4 फलंदाज बाद केले. जबरदस्त षटक पाहावयास मिळाला साहिल यांचा आणि एक रन धावबाद देखील त्या षटकात पाहावयास मिळाला. एकच धाव खर्च केले 5व्या षटकात. शेवटचा षटक, धावसंख्या 55. चला मीटिंग अलाउड नसेल, पंच लक्ष द्या कारण अजून आपल्याला एक विनिंग संपवायची आहे. शेवटचा षटक आहे. अक्षय वरचा अक्षय विचारायचं डायरेक्ट. प्रीतम बॅट्समन नाव काय खालचं? संदीप नवीन फलंदाज. चला वेळ वाया घालवू नका. शपलावून खेळण्याचा प्रयत्न, उजव्या स्टीवर चेंडू टाकला. चेंडू पडल्यानंतर सरळ गेला. कोणता आहे त्या ठिकाणी स्विंग पावस मिळाला, त्यामुळे चेंडू पंचाने तो फेअर ठरवला. कारण बॉलर शुभम बॉलर प्रतीक आहे. शपल होऊन चेंडू खेळत फाईन लेग सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळाला. 2 धावा. शपल होऊन त्या ठिकाणी चेंडू आडव्या बॅटने खेळला, परंतु चेंडू अतिशय सुरेख त्या ठिकाणी टाकला होता, परंतु फलंदाजाने त्या ठिकाणी फक्त बॅट आडवी टाकली आणि त्यावरती 2 धावा मिळवल्यात. धावसंख्या 55, माफ करा धावसंख्या 57. चला वेळ घालवू नका, स्पीडअप करायचं, घाई गडबड करायची कारण अजूनही आपणाला
सुरेख चेंडू टाकला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, त्यावरती फक्त फलंदाजाला बॅट टाकणं एवढंच त्या ठिकाणी काम करावं लागणार होतं, कारण चेंडू सुरेख होता. एक धाव. अनुभवी गोलंदाज प्रतीक कोचिंगचं काम करतात ना ते का म्हणजे क्रिकेटचं ना नाही होय सर जबरदस्त टाकलेला आत्ताचा देखील चेंडू होता. डॉक्टरचं ना डॉट चेंडू. सिंगल आहे का सिंगल आहे का सिंगल तो खाली होता. बर एक आहे आत्ताचे त्रिफळाबाद. काय चेंडू त्या ठिकाणी पॉस मिळाला. मगाच टाकले होते पण ती लाईट गेल्यामुळे धावसंख्या 59. 8 गडी बाद. काय का शिवाय झालं काय ते कोण सकाळ टोटल ना 60 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 6 षटकार प्रति षटक 10 धावाची सरासरी. या मैदानावरती निश्चितच आपणाला चौकार षटकार पास मध्ये, कारण दोन्ही संघ नावाजलेले संघ मातब्बर खेळ दोन्ही संघात. 60 धावांचं लक्ष्य विजयासाठी 6 षटकात. कागद कुठे गेला कागद लिहिलेलं होतं ती नाही चला हे लक्ष द्या हा नाही चार्जर नाही जो शो आहे ना शो नाही झालं दोनच घेत कागद कुठे गेला मोबाईल द्या हाय चार्जर या वय काय नाव आहे नेरा सांगायचं कोण आले
सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एक जबरदस्त जोडी आधीच्या सामन्यात आपण पाहिलं. दोन्ही या जोडीने एक जबरदस्त कामगिरी केली होती आणि विजय प्राप्त केला होता. धर्मराज आणि शुभम. संदीप धर्मराज एक तंत्रशुद्ध फलंदाज. आधीच्या सामन्यात आपण पाहिलं जबरदस्त लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखील षटकार खेचले होते. कव्हर देखील फटका कव्हरचा पाहिला. स्क्वेअर कट देखील पाहिला होता. सर्व फटके त्यांच्या बॅटमधून परफेक्ट मिडल खेळले होते धर्मराज. लेदर वरती देखील नक्कीच ते खेळलेले असणार आहेत कारण सरळ बॅटचा वापर करताना आपण आधीच्या सामन्यात त्यांना देखील पाहिलंय. परफेक्ट मिडल बॅटच्या मधोमध चेंडू घेऊन खेळतात धर्मराज आणि यंगस्टर खेळाडू त्यांच्या जोडीला सलामीला आले शुभम. संदीप गोलंदाजी टाकण्यासाठी तयार. पहिला चेंडू उजवी स्टिचच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. सरळ चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू गेला आणि डॉट चेंडू. डावखोरा गोलंदाज संदीप जबरदस्त कामगिरी केला. ऑलराऊंडर खेळाडू आहे कारण डावखोऱ्या गोलंदाज म्हटलं की थोडासा घातक गोलंदाज असतो परंतु चांगला फटका निघाला धर्मराज यांच्या बॅटमधून. परंतु क्षेत्ररक्षण सजवलंय. गोलंदाजाला माहिती आहे सर्व फटके या फलंदाजाकडे त्यामुळे त्यांनी आकुट टप्प्यात जरी चेंडू उजव्या स्टिवर ठेवला तरी एक डीप कव्हर देखील क्षेत्ररक्षण सजवलंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि गोलंदाजाला माहिती असल्यामुळे क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं सजवलंय. डीप मिड विकेट देखील एक क्षेत्ररक्षक आहे शुभम. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संधी निर्माण झाली. एक सुरू मारून जेल टिपण्याचा प्रयत्न देखील थोडासा असं पडला परंतु चांगला प्रयत्न 100% प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहावयास मिळालाय. उलटा पुलटा विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न केला होता शुभम परंतु गॅप साधता आला नाही कारण गोलंदाज हुशार आहे कारण थोडीशी गती कमी केली होती त्या चेंडूवरती. आडव्या बॅटने खेळायला स्क्वेअर चेंडू क्षेत्ररक्षण झालं. सुरेख क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाऊस अचूक फेके देखील. पॉवर प्लेचं षटक आहे. अजूनही मोठा फटका आला नाही कारण गोलंदाजाला कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी टाकली आणि फलंदाजाला अक्षरशः मागं पुढं सरून खेळण्यास भाग पाडलाय. खांद्याचा वापर त्या ठिकाणी पाहावयास मिळाला होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात आलो चेंडू बॅटच्या टोकाला चेंडू लागला त्यामुळे थोडासा फटका फसला. एकच धाव. धर्मराज यांना विकेटवरती थांबणं खूप गरजेचं आहे कारण सामना खूप महत्वाचा आहे आणि अनुभव त्यांना खूप आहे आणि यंगस्टर खेळाडू त्यांच्या जोडीला आहे शुभम. सुरेख टाकलेला चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू आहे. वाईड चेंडू आहे. स्वप्नील भैया एक जबरदस्त पंच आपण या स्पर्धेला लाभलेले आहेत. अनुभवी पंच आहेत. थोडासा चेंडू उजव्या स्टिवर टाकल्यानंतर अजूनही चेंडू बाहेर निघाला. पंचांनी तो अवांतर घोषित ठरवला परंतु शुभम यांनी देखील पुढे सरसावत स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू पहिल्यांदा सरळ मध्ये स्टेवरून गेला. स्टे रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. थोडासा चेंडू डॉट गेल्यानंतर फलंदाजावरती दबाव निश्चित नाही कारण 60 धावांचं लक्ष्य. 6 षटकांचा सामना आहे. पहिले षटक या ठिकाणी संपतंय. धावसंख्या 4. फक्त 4 धावा खर्च केल्यात संदीप काळे या गोलंदाजाने. जबरदस्त कामगिरी आहे या खेळाडूची आजच्या दिवसात आपण पाहिले. ऑलराऊंडर खेळाडू आहे. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील. शांत संयमी खेळाडू आहे. पाय जमिनीवरती नजर क्षितिजाकडे असा असणारा हा खेळाडू आहे संदीप काळे. धावसंख्या 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. 60 धावांची आवश्यकता 6 षटकात. अजूनही 56 धावांची आवश्यकता 5 षटकात. अक्षय
थोडासा त्या ठिकाणी रनअप चुकला आणि चेंडू न टाकण्याचा निर्णय घेतला, डेड बॉल. कारण त्यांना माहिती चेंडू रनअप चुकल्यानंतर थोडासा चेंडू जर चुकीचा पडला तर मोठा फटका येण्याची शक्यता असते आणि गोलंदाजाने त्या ठिकाणी चेंडू न टाकण्याचा निर्णय घेतला, डेड बॉल. जबरदस्त फटका, कुठ्टप्पा चेंडू आता डावे स्टोर टाकला चेंडू, धर्मराज यांनी चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावला, 4 धावा. म्हटलं होतं धर्मराज जोपर्यंत विकेटवरती तोपर्यंत मोठे फटके निश्चितच प्रवास मिळणार आहेत, कारण अनुभव त्यांना खूप अनुभव आहे. कित्येक स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी केलेले फलंदाज आहेत आणि आपल्या संघाला या ठिकाणी चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. थोडंसं पहिलं षटक संदीप यांनी चांगलं हाताळत आणि अक्षय यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला. धावसंख्या 8. चला वेळ घालवू नका. फलंदाजाला एका दुसऱ्या गोलंदाजावरती काउंटर अटॅक करावा लागणार आहे, कारण टार्गेट 60 धावांचं लक्ष आहे. थोडासा चेंडू खाली राहिला होता, सरळ चेंडू टाकला, परंतु फलंदाजाला थोडंसं वाटलं होतं की चेंडू इन्सिंग होईल, परंतु चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि बॅटच्या पट्ट्या चेंडूला बॅट आणि पॅट मधून चेंडू सरळ गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, पॉवर प्लेचा षटक आहे. आकूट टप्प्याची होती, पुन्हा एकदा हुकचा फटका आहे. एक धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण क्षेत्र चेंडूच्या पाठीमागे धावतात बघायचे. चेंडू शर्यत जिंकतोय, 4 धावा. आकूट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती हुकचा फटका धर्मराजांच्या बॅटमधून निघाला. थोडासा आउटफील्ड स्लो असल्यामुळे चेंडू कमी गतीनं सीमा पार, 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे, मोकळ्या जागा भरा, हे काम फक्त फलंदाजाला त्या ठिकाणी करायचं असतं आणि ते काम धर्मराज या ठिकाणी करतायत. अक्षय यांच्यावरती थोडंसं आक्रमण चढवलंय, 2 चौकार वसूल केले त्या षटकात आतापर्यंत. व्हॉट शॉट, जबरदस्त कॉफी बुकस्टाईल मारलेला हा फटका होता, कव्हर ड्राईव्ह म्हणावा लागेल, जबरदस्त. थोडासा परंतु क्षेत्ररक्षण सजवलंय. म्हटलं होतं कर्णधारांचं कौतुक करावं लागेल, कारण कर्णधाराला माहिती आहे हा फलंदाज, या फलंदाजाकडे सर्व फटके आहेत. जर चेंडू ज्या त्या पद्धतीचं टाकलं तर त्या पद्धतीचं फटके खेळण्यासाठी तरबेज असलेला हा फलंदाज आहे. त्या पद्धतीचा थोडंसं क्षेत्ररक्षण कर्णधारांनी सजवलं आहे. अक्षय आणि बॅटची कड आणि त्या ठिकाणी जलबाद. अक्षय यांना यश मिळत आहे. शुभम यांना मोठा फटका करण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला, उत्कृष्ट झेल टिपला एसटी रक्षकाने, धक्का बसला शुभम यांच्या रूपात. धावसंख्या 13. 1.5 षटकांचा खेळ झाला. या षटकातील शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या धावफलकावरती 13, 1 गडी बाद. फलंदाज जुबैर शेख ऑलराऊंडर खेळाडू, हा देखील मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील. कित्येक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे जुबैर शेख यांनी. अक्षय या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू अक्षयांचा. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करतायत, कारण नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आहेत. जुबैर आले मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणतीही चूक केली नाही, उत्कृष्ट झेल टिपला. जुबैर शेख देखील पहिल्याच चेंडूवरती झेलबाद. अक्षय यांना लगातार 2 चेंडूवरती 2 फलंदाजाला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवलाय. हॅट्रिक वरती देखील तदनंतरच्या
गोलंदाजीवर जर पहिल्या चेंडूवरती जर त्यांना विकेट आले तर त्यांना देखील हॅट्रिक करण्याची एक संधी आहे. धावसंख्या 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. थोडासा संघ अडचणीत या ठिकाणी सापडला, कारण 2 षटकांचा खेळ झाला, 12 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 24 चेंडू 47 धावा. 24 चेंडू आणि 47 धावा, एका दुसरी भागीदारी होणं महत्वाचं आहे. सामना रोमहर्षक होणार यात काही शंका नाही. 24 चेंडू आणि 47 धावा. संदीपच बॉलर संदीप बॅट्समन कोण आहे? अथर्व. हा, नवीन फलंदाज अथर्व. आणि गोलंदाजीसाठी स्वतः संदीप यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांना माहिती आहे महत्वाचं षटक आहे. धर्मराज हलकेच खेळण्याचा प्रयत्न, फक्त त्या ठिकाणी लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण चेंडू देखील गती परिवर्तन करून टाकला होता. निर्धाव गेलाय चेंडू. संदीप टप्प्या चेंडू मोठा फटका खेळण्याचा खूप उंच गेला, परंतु नो मॅन्स लँड जाऊन चेंडू आदळलाय. मोकळ्या जागेमध्ये जाऊन चेंडू पडला. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होत्या. थोडीशी गडबड पाऊस मिळाल्या कारण मोकळ्या जागेमध्ये जाऊन चेंडू पडला होता, परंतु फेकी थोडीशी खराब. 2 धावा. धावसंख्या 15. अजूनही मोठे फटके येणं गरजेचं. अजूनही मोठा फटका जरी धर्मराजाच्या बॅटमधून चौकार आले असले तरी देखील धावगती थोडीशी रोखली गेली. मोठा फटका, बिग शॉट, षटकार. म्हटलं तर धर्मराज एक जबरदस्त फलंदाज, अनुभवी फलंदाज आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रदर्शन त्याच्याकडे पाहायला मिळालं. चेंडू एकदा का जर स्लॉट मध्ये आला तर प्लॉट मध्ये पाठवतात. धावसंख्या 21. थोडासा चेंडू पुढे टाकला होता, जिगर दाखवली होती संदीप यांनी देखील. त्यांना माहित होतं कारण आधीचा चेंडू अकुट टप्प्यात टाकला होता. एक चेंडू पुढे टाकला होता, एक विकेटसाठी गेले होते, परंतु परफेक्ट टायमिंग त्या ठिकाणी धर्मराज यांच्या बॅटमधून पाहायला आणि षटकार त्या चेंडूवरती मिळवला. मनगडात देखील जबरदस्त ताकद आहे. या चेंडूवर देखील मोठा फटका खाण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्या चेंडू नीट सामना एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण, फेके देखील सुरेख. आणि थोडासा एष्टी रक्षकाची थोडीशी चूक, परंतु कोणताही त्यावर दुसरी धाव घेतली नाही. 2च धावा या फटक्यावरती. भागीदारीला खूप महत्व आहे कारण 2 फलंदाज तंबूत परतलेत. धावसंख्या 23. संदीप काळे ऑलराऊंडर खेळाडू, टेनिस क्रिकेटमधील सुरेख टाकलेला चेंडू होता, ब्लॉक कोल टाकलेला चेंडू होता, हलकेच खेळून त्यावरती 1 धाव घेतली. धावसंख्या 24. खचाखच भरलेलं हे मैदान, तुडुंब असं भरलेलं मैदान. क्रीडा रसिक, क्रीडाप्रेमी या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण ही स्पर्धा आहे श्री काळ भैरवनाथ चषक 2026 मानाची, अभिमानाची स्पर्धा आहे. सुंदर असं आयोजन, नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय आणि पर्व 3रे आहे. यशस्वीरित्या या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. चला पंच लगेच निर्णय घ्यायचा आहे. किती मध्ये किती करायचं? अजूनही 19 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. बॉल द्या. 19 चेंडू, डेड बॉल आहे.
हो हो आता 20 सांगा 20. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आत्ताचा डेड चेंडू घोषित केला. 1 धाव देखील त्यातली कट केलेले आहे. किती मध्ये किती होते म्हणजे 20. 20 चेंडू आणि 37 धावा. 20 चेंडू. बॅट चिकार आणि बॅट चिकट आणि एस्टिरेशन सूर मारून त्या ठिकाणी झेल टिपलाय का ते पाहायचं आणि तिसऱ्या पंचांच्या या ठिकाणी निर्णय सोपवला ऑनफिल्ड पंचाचा. ओ या ऑनफिल्ड पंच एक जण स्वप्नील सर तुम्ही इकडे या. हॅलो. तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी येतोय नॉट आउट. कारण चेंडू झेलल्यानंतर चूर मारताना चेंडू जमिनीवरती थोडासा त्यांचा टेकला. डॉट चेंडू आहे परंतु सुरेख चेंडू संदीप यांनी त्या ठिकाणी टाकला. कारण उजव्या चेंडू टाकला होता. स्क्वेअरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुरेख क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. बिग हॉट शॉट समालोचन कक्षाला सलामी दिली. षटकार काय फटका. फटक्यात वजन धावा मिळतील अर्धा डझन. जबरदस्त फटका पाहास मिळाला कारण स्लॉट मध्ये चेंडू टाकला. थोडासा पुढे चेंडू टाकला आणि धर्मराजांनी अक्षरशः त्या चेंडूवरती हल्ला चढवला. 6 धावा. धाव संख्या 29. 2 गडी बाद.
18. 18 चेंडू अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. चला स्पीडअप करा पटापट. आपल्याला चला वेळ वाया घालवू नका. रन रन धावसंख्या 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 29. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. नवीन बॉलर अक्षय 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 बॅट्समन कोणावरच दुसरा. अक्षय यांचा सामना करतील अथर्व. इनस्विंग चेंडू होता पहिलाच. त्यावरती चांगला फटका. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. स्वप्नील यांचं सुरेख फेकी आहे. एक धाव घेतले कारण स्लो वरवन थोडासा चेंडू हळू वाट टाकलेला होता, त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात तितकासा नीटसा काय चेंडू आला नाही आणि एक धाव घेतले. धर्मराज म्हटलं होतं विस्फोटक फलंदाज संघाची गरज ओळखून खेळणारे फलंदाज. आधीच्या सामन्यात देखील तुफानी पारी आपण पाहिले होते. आता देखील संघाची कामगिरी चांगली करण्यासाठी सज्ज आहेत. सरळ बॅटने हलकेच त्या ठिकाणी स्ट्रेटला खेळून काढला एक धाव, कारण चेंडू देखील हळूवार टाकला होता. लो फुलटॉस सरळ बॅटने खेळून काढला एक धाव. धावसंख्या 31. बॉलचं काढा सारखं बॉल हे एकवेळेस. मोठा फटका. क्षेत्ररक्षक पाहायचं त्या ठिकाणी द्विधा मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. चेंडू झेलायचा का क्षेत्ररक्षण करायचा असा निर्णय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाऊस मिळाला. एक धाव घेतले. एक हाफ चान्स देखील झाला होता. अक्षय यांनी चांगला चेंडू टाकला होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात नीटका चेंडू काय आला नव्हता. फटका थोडासा फसला होता. एक धाव घेतले. एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला खूप किंमत असते. अक्षय मोठा फटका. बिग हिट. व्हॉट अ शॉट. बिग ब्लास्ट. धर्मराजाच्या बॅट मधून निघालेला हा गगनचुंबी षटकार. ढगात चेंडू पाठवला होता. षटकार. काय बॅटिंग आहे. जबरदस्त तंत्र आहे आणि अनुभव त्यांचा या ठिकाणी आपल्या संघासाठी पणास लावतात धर्मराज. अक्षय चेंडू चांगला होता, परंतु लिलिया चेंडू भिरकावला होता. मोठा फटका. फटका बसलाय. मोठा फलंदाजाला त्या ठिकाणी बाद करण्यात यश मिळवलं. अक्षयाने उत्कृष्ट झेल टिपला आणि धर्मराज तंबूत परततात, परंतु चांगली खेळ आपल्या संघासाठी केले. किती ऑल झाले बंद? किती ऑल झाले? एकटा 3 विकेट एकदम 34 करतात. 34 धावसंख्येवरती त्या ठिकाणी झेलबाद झाल्यात धर्मराज आणि सांघिक धावसंख्या 38. जबरदस्त खेळ धर्मराज यांनी विस्फोटक खेळ केले होते आपल्या संघासाठी, परंतु अक्षय यांनी त्यांना थोडस स्लोवर वन चेंडूवरती चकवला आणि तंबूचा रस्ता धरावला. परंतु 34 धावांचे एक विस्फोटक खेळ धर्मराजांच्या बॅट मधून निघाले. गणागती फटके देखील आपण पाहिल्यात. गगनचुंबी षटकार देखील पाहिल्यात. ड्राईव्ह देखील पाहिल्यात. पुल हुक सर्व फटके त्यांच्या बॅट मधून निघालेले पाहिल्यात. अक्षय उजवेष्टीच्या बाहेर ठेवला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि रिव्ह्यू त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला आहे. वाईड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला तिसरे पंच. धावसंख्या 38. 3 गडी बाद.
फेअर डिलिव्हरी. स्टेप आउट होऊन त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या थोडासा खालून देखील चेंडू गेला. चेंडू पडल्यानंतर स्विंग झालाय आणि फेअर डिलिव्हरी आहे. शेवटचा चेंडू आहे का किती बॉल किती शेवटचा प्रीतम आहे ना बॉलर. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा. काय सामना आहे. प्रीतम गोलंदाजीसाठी तयार. प्रीतम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅट्समन कोण आहे. अथर्वाने जोरदार चेंडू क्षेत्ररक्षक संदीप आणि वेल जज कॅच. मोठा फलंदाज या ठिकाणी बाद केला प्रीतम यांनी. फटका थोडासा फसला होता. मिस टाइम फटका होता परंतु संदीप यांनी चांगला झेल टिपला. पळत जाऊन एक 6-7 पावले पळत जाऊन चांगला झेल टिपला. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 22 धावा. 22 धावा 11 चेंडू. जबरदस्त सामना आहे. मोठे फटके आले तर काही होऊ शकतं. एका दुसरा मोठा फटका आला तर सामन्यात चित्र बदलू शकता. परंतु गोलंदाजाने आतापर्यंत वर्चस्व गाजवलं आणि क्षेत्ररक्षकाने देखील उत्कृष्ट साथ दिले. कारण जे हवेमध्ये झेल गेले ते झेल टिपण्यात यशस्वी ठरले. एका दुसरा अपवाद परंतु चांगला क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रवास मिळाला. नवीन फलंदाज प्रतीक. अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो. काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक सामना होणार आहे निश्चितच. हलकेच खेळून काढला आणि त्या ठिकाणी एक धाव घेतली आहे. धाव संख्या 39. प्रतीक चला वेळ वाचवा. प्रीतम डॉट चेंडू त्या ठिकाणी बॅटची कड आणि जलबाद. मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. थोडासा प्रेशर दबाव या ठिकाणी फलंदाजावर देतो कारण गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. कर्णधाराने सांगितलं त्यांना की त्रिफळा बाद करण्याच्या प्रयत्नात राहू नको. उजव्या आणि उजव्या किंचीचा बाहेर चेंडू ठेव आणि त्याच पद्धतीचा गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय प्रीतम. अडचण नाही ना काय. किती अजून एक ओव्हर आहे. 9 ना किती बॉल किती करायचं. 39 झाले. तुम्हीच केलता का? 39 झाले. धाव संख्या 39. बॉलचं काढा किती बॉल. बॅट्समन कोण आहे. 2 बॉल झाले ना. 2 बॉल झाले ना. 3 झाले. 3 झाले. 3 झाले. 3 झाले. बाहेर थांब थोडं लक्ष द्या. बॅट्समनचं नाव काय आहे. बॅट्समनचं असं तर टाका काय पण. प्रीतमने जबरदस्त गोलंदाजी टाकली कारण फलंदाजाला अक्षरशः या ठिकाणी थोडस जकडून ठेवलंय इरफान. पुन्हा एकदा थोडी बॅटची कड आतली कड लागली होती. चेंडू खाली राहिला होता. एसटी रक्षण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी उत्कृष्ट एसटी रक्षण. डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा फलंदाजावरती दबाव या ठिकाणी प्रवास मिळाला कारण शेवटच्या षटकात तुम्हाला त्या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. एक किती मध्ये किती 7 मध्ये 21.
जबरदस्त मारलेला फटका, मोठा गॅप होता. कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार जातो का पाहायचं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होत आहे. म्हटलं होतं आउटफील्ड थोडंसं स्लो असल्यामुळे त्या ठिकाणी फटका जबरदस्त होता, परंतु चेंडू सीमा पार काय गेला नाही. शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षण जाऊन चेंडू 2 धावा पूर्ण केल्यात. धाव संख्या 41. 6-19 ना. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धावा. काही होऊ शकतं. 3 मोठे फटके आले तर सामना बरोबरीत देखील होऊ शकतो. 3 षटकार जर खेचले तर सामना बरोबरीत, आणि डॉट चेंडू आले तर फलंदाजावरती खूपच दबाव. फलंदाजीसाठी प्रतीक यांच्यामध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. कित्येक स्पर्धेमध्ये या परिस्थितीत त्यांनी फलंदाजी देखील केल्या. गोलंदाज बॉलर कोण आहे? किरण काय किरण तोपटेकडून 500 रुपये बक्षीस. कोण जिंकलं? पहिला चेंडू त्या ठिकाणी अतिरिक्त उसळी पाऊस मिळाली. पंचाने तो अवांतर घोषित ठरवला. वाईट चेंडू, कारण अतिरिक्त उसळी घेतल्यामुळे त्या ठिकाणी पंचाने तो वाईट ठरवला आणि एक 1 बाउंडचा इशारा देखील त्यांना केलाय. खंद्याचा वापर केला होता. पुन्हा एकदा मोठा फटका कव्हर मध्ये खेळ. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडीशी चूक. चेंडू सीमापार जातो का पाहिजे, आणि चेंडू सीमापार गेला. एक चूक किती महागात ठरते पाहायचंय. 4 धावा. चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु चेंडू पायाच्या मधून पुला खालून चेंडू सीमा पार गेलाय. 5 चेंडू आणि 14 धावा. बोरी 11 संघ जर या ठिकाणी विजय झाला तर मान्य श्री किरण थोपटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जबरदस्त 5 चेंडू आणि 14 धावा. म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रोमहर्षक होणार. काळजाचा ठोके वाढवणारा सामना, हृदयाचा ठोके वाढवणारा सामना. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्लोवर टाकला चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक केला, पुनरागमन केलं गोलंदाजांना. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही असंच या ठिकाणी गोलंदाज देखील म्हणतोय, परंतु फलंदाज प्रतीक यांनी एक कव्हर मध्ये देखील चौकार खेचला होता. त्यांच्या ती क्षमता देखील आहे. 4 चेंडू 14 धावा. फुलटॉस, थोडासा फटका बसलाय, परंतु मोकळ्या जागेमध्ये जाऊन चेंडू आदळला. 1 धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी देखील पलायन केले, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाऊस मिळाला. चुका थोड्याशा या ठिकाणी मागाट्यात, कारण आधीचा देखील चौकार आपण कव्हरचा पाहिला, त्या देखील क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं. आता देखील क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी एका धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये केलं. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. आधीचा कर्जबाजारी त्यात मागतोय उसना शेजारी, अशी गत या ठिकाणी पाहावयास मिळते. थोडस क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होता. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. निश्चितच हृदयाचा ठोके मोजा. निश्चित हृदयाचा ठोके या ठिकाणी वाढताना आपणाला दिसतील. 3-11. मोठा फटका गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता, कपायचं. सुरेख फटका. 4 धावा कपायचा. 85 करतात 4 धावेचा. आकुटबाच्या चेंडूवरती प्रहार केला आणि एक मोठा गॅप मिड विकेट क्षेत्रामध्ये होता. त्या ठिकाणी चेंडू अतिरिक्त उसळी गेलेली, क्षेत्ररक्षकाला चकवले. चेंडू 4 धावेला सीमा पार. निश्चितच हृदयाचे ठोके वाढलेले असतील. एका मिनिटामध्ये जवळजवळ 1,15,000 वेळा हृदय आपलं धडधड करतं. आता निश्चितच आपण पहा, ठोके वाढलेले असतील. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा आपला स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. काय सामना म्हटलं होतं, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार, कारण दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. उत्कृष्ट कामगिरी करून उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले होते. यातील विजेता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. 2-7 ची मॅच आहे. सुरेख चेंडू पॅडवर बॅट पॅड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 धाव घेतल्या. 1
चेंडू 6 धावा. काय सामना, 500 रुपयाचा पारितोषिक सामना. बिवरी 11 संघ जर जिंकला तर मान्य श्री किरणजी थोपटे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. एक चेंडू प्रतीक प्रतीक नाव सांग. विजय विजय प्रत्येकाने जर षटकार खेचला तर मान्य श्री विजय पवार साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. काय या ठिकाणी सामना आहे. ज्याला बीपीचा त्रास आहे त्यांनी डोळे झाकून थांबायचा. शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 6 धावा. स्वप्नील कांबळे साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक, परंतु त्या ठिकाणी मोठा फटका त्या ठिकाणी खेळता आला नाही. बिवरी 11 संघाने या ठिकाणी अतिशय जबरदस्त कामगिरी करून विजय संपादन केला, परंतु मीरा 11 संघाने देखील जबरदस्त लढत आपण या ठिकाणी पाहिले आणि रंगतदार सामना. 500 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपले पारितोषिक घेऊन जायचं आहे. कर्णधार करणार कोण हो? करणार कोणाला बोलू? करणार बिवरी 11 संघाचे संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपले 500 रुपयाचा इनाम या ठिकाणी घेऊन जायचा. परंतु जबरदस्त लढत पाहावयास मिळाली, डोळ्याचं पार न फेडणारे लढत पाहावयास मिळाली. अंतिम सामना जसा असतो त्या पद्धतीचा सामना पाहावयास मिळाला. संदीप ना, संदीप मॅन ऑफ द मॅच. बिवरी 11 संघाचे संघनायक या ठिकाणी याचे आपलं 500 रुपयाचं पारितोषिक त्यांचं नाव काय? माननीय श्री किरणजी थोपटे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी प्रदान करण्यात येणार. आपण या ठिकाणी याचे बिवरी 11 संघाचा कर्णधार संघनायक साहिल माने आपण देखील या ठिकाणी आपण उत्तुंग कामगिरी केली होती. हॅट्रिक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती नोंदवले. आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे आणि जेदे सर यांच्याकडून त्या ठिकाणी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सरपंच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी कोणाला? अक्षयला अक्षयला अक्षय यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या सामन्यातील जातो. अक्षय आपण या ठिकाणी याचा आपला पुरस्कार माननीय पिंपरी खुर्द गावचे विद्यमान सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. माननीय सरपंच राजेश भाऊ थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामन्यावरचा किताब अक्षयानं या ठिकाणी प्रदान करण्यात येतो. जबरदस्त कामगिरी अक्षयानं या सामन्यामध्ये गेले 3 फलंदाजाला बाद केला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना या ठिकाणी सामनावीरचा किताब प्रदान करण्यात येतो. धन्यवाद. पाचशे रुपयाचं पारितोषिक मान्य किरणजी थोपटे यांनी ऑनलाईन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी पाहू शकता. ऑनलाईन 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. संघनायक आणि किरणजी थोपटे यांनी आपल्याला या ठिकाणी रोख ऑनलाईन पद्धतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद साहेब.
आणि आपले